इतके सुंदर सुंदर क्षण आपण आयुष्याचे असे घालवतो. मनात असतानाही वेळ निघत नाही आपल्या संसार गाड्यातून कुठेही आवडत्या ठिकाणी जाण्याचा. सो आज माझ्याच वाढदिवसाचं औचित्य साधून मैत्रिणीच्या नादाने का होईना पण हे तळेगावकरांचं स्वयंभू शंकराचं मंदिर पाहण्याचं भाग्य मात्र मला आज लाभलं बरं का मंडळी. समोरून पाहताच तहानभूक हरावी असं दृश्य बघितल्यानंतर उत्सुकता शिगेला लागली, ते म्हणजे मंदिराच्या आत जाण्याची. आणि मंदिराच्या आत गेल्यानंतर तर इतकी अपार शांतता, सोबत मंदिराचं आतून केलेलं कोरीव काम इतकं मनाला आकर्षक करतं की तुम्ही ते जवळपास असाल तर मात्र तुम्हाला यायला लागते बरं का. कारण इतका हा स्वानुभव शांतीचा आणि भक्तीचा समोरून घेणं. स्वतः इथे स्वयंभू विराजमान आहेत. इथे स्वयंभूंचा अभिषेक झाला आणि मनाला इतकी शांती लाभली. मनाची ओढ स्वयंभू पर्यंत येऊनच पुरी होणार होती. हा होता माझ्या आयुष्यातला इथपर्यंतचा एक अध्याय. नव्या अध्यायाची नवी सुरुवात महाकालच्या आशीर्वादाने होतीये. येता येता चौकामध्ये होतं तुळजाभवानी आईसाहेबांचं मंदिर. आता म्हटलं याच वाटेला आलेले आहे तर चला आईसाहेबांचाही आशीर्वाद घेऊ आणि या निमित्ताने सगळ्यांसाठी सुख, शांती आणि उत्तम आरोग्य मागो. दिवसाची सुरुवात बाकी खूप सुंदर झाली.